बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर जी के ची मार्क कशी मिळवायची. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजेच PYQचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. PYQचा अभ्यास केला तर तुमच्या GK-GH मार्क कव्हर होतील. आता पहिला प्रश्न आपण जो बघतोय तो PYQ मधलेच आहेत. असे टोटल आपल्याला 50 PYQ आज आपल्याला बघायचे. पहिला प्रश्न तुमच्या समोर होता. भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेले जंतर मंतर ही वास्तू खालीलपैकी प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे. पहिला पर्याय होता जादूटोणा, दुसरा होता वास्तुशिल्प, पर्याय तिसरा होता खगोलशास्त्र आणि पर्याय चौथा होता संगीत विद्या. हे लेक्चर तुम्ही बघत असताना जर तुम्हाला काही प्रश्नांची उत्तर येत असतील तर तात्काळ तुम्ही ती फास्ट कमेंट करा. का तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नव्हतं, तुम्ही कमेंट केला आणि ते चुकलं असेल तर तुमच्या लक्षात राहतं की या प्रश्नाचं उत्तर हे होतं आणि मी त्यावेळेस गडबडीत चुकीचं दिलं होतं. त्यामुळं तुमच्या लक्षात राहण्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला कमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 खगोलशास्त्र. महाराजा जयसिंग यांनी जंतर मंतर कशासाठी बांधलं होतं तर खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी. प्रश्न दुसरा होता थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. पर्याय होता बॅडमिंटन, क्रिकेट, तिरंदाजी, पॉवर लिफ्टिंग. तर थॉमस चषक लक्षात ठेवा, बॅडमिंटन या खेळासाठी प्रसिद्ध आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कोणत्या वर्षी सहमत केला. पहिला पर्याय होता 2005, 1999, 2008 आणि 2011. आपत्ती व्यवस्थापन कायदा. भूकंप आला, पूर आला तर तिथं जे व्यवस्थापन केलं जातं ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार केलं जातं. म्हणजे भारत सरकारनं आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी आणला तर तो 2005 या वर्षी आणला. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या समोर आहे. रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो. पहिला पर्याय होता हिमोग्लोबिन, पर्याय दुसरा होता प्लेटलेट्स, पर्याय तिसरा होता पांढऱ्या पेशी आणि पर्याय चौथा होता प्लाझ्मा. तर रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो. तर पर्याय क्रमांक 2 प्लेटलेट्स. प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठळी तयार होण्यास प्रतिबंध होतो. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. बघूया प्रश्न क्रमांक 5. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असं म्हटलं आहे. पर्याय पहिला होता कलम 31, पर्याय दुसरा होता कलम 14 ते 18, पर्याय तिसरा होता कलम 21 आणि पर्याय चौथा होता कलम 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भाग 3 मधल्या कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा म्हटला आहे. बघा आठवते का. आठवत असेल तर पटकन त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तर अगदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 कलम 32. कलम 32 ला संविधानाचा आत्मा असं संबोधले. व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत 100% पोहोचवली जाईल. प्रश्न क्रमांक होता 6. रोलेक्ट कायदा कोणत्या वर्षी सहमत करण्यात आला. 1905, पर्याय 2 1913, पर्याय 3 1919 आणि पर्याय 4 1925. रोलेक्ट कायदा कोणत्या वर्षी आला तर तो 1919 ला आला आणि याच कायद्याचा परिणाम पुढे जालियनवाला बाग हत्याकांड झालेला आपल्याला दिसून येतो. रोलेक्ट ऍक्ट. त्याच्यानंतर होता प्रश्न क्रमांक 7. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो. पहिला पर्याय होता उपराष्ट्रपती, दुसरा पर्याय राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 3 लोकसभा अध्यक्ष आणि पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान. राज्यपाल आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सोपवतो. राज्याचा जो काही प्रमुख असतो
तो राज्यपाल असतो म्हणजे घटनात्मक प्रमुख आणि त्याला नाममात्र प्रमुख देखील म्हटलं जातं. शासन खरा प्रमुख कोण असतो तर तो असतो मुख्यमंत्री आणि केंद्रात राज्यपाल सारखंच कोण असतं तर राष्ट्रपती हे पद असतं ज्याला आपण रबरी शिक्का म्हणतो कलम 52 आणि खरी वास्तव सत्ता कुणाकडे असते तर ती पंतप्रधानकडे असते पीएम या पदाकडे असते. प्रश्न होता 8वा ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? पहिला पर्याय होता वायू, दुसरा होता स्थायू, तिसरा होता द्रव आणि चौथा पर्याय होता निर्वात पोकळी. तर ध्वनीचा सर्वाधिक वेग हा स्थायू या माध्यमातून असतो. ध्वनी माध्यमांच्या मार्फतच प्रवास करतो आणि त्याची माध्यम कोणती असतील तर स्थायू, द्रव आणि वायू. ज्या ठिकाणी ही तिन्ही माध्यम नसतील त्याला आपण निर्वात पोकळी असं म्हणतो. ध्वनीचा सर्वाधिक वेग कशात असेल तर तो स्थायू या माध्यमात सर्वाधिक असेल. प्रश्न क्रमांक 9 ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? पहिला पर्याय होता हरवलेल्या बालकांचा शोध घेणे, दुसरा होता सर्जिकल स्ट्राईक, पर्याय तिसरा होता लष्करी मोहीम आणि पर्याय चौथा होता क्षेपणास्त्र. ऑपरेशन मुस्कान तर अगदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हरवलेल्या बालकांचा शोध घेणे यासाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 10 करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचं आहे? पर्याय तुमच्या समोर आहेत बाबा कदम, प्र के अत्रे, नासी फडके आणि वि स खांडेकर. करेचे पाणी भरपूर वेळा हा प्रश्न काय केलाय पेपरला विचारण्यात आलाय. करेचे पाणी हे कुणाचे आत्मचरित्र? तर अगदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रल्हाद केशव आत्रे यांचं हे आत्मचरित्र होतं करेचे पाणी. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 11 कडे. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी सुरू केला होता? पहिला पर्याय होता मिल मालक, पर्याय दुसरा होता जमीन मालक, पर्याय तिसरा होता शेतकरी आणि पर्याय चौथा होता कामगार. महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी सुरू केला? तर अगदी योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी हा खेडा सत्याग्रह गांधीजींनी उभा केलेला होता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. 12वा प्रश्न तुमच्या समोर होता घटनेत पंचायत राज कितव्या अनुसूचीत देण्यात आले आहे? पहिला पर्याय होता 10व्या अनुसूची, दुसरा पर्याय होता 8व्या अनुसूची, तिसरा पर्याय होता 11वी अनुसूची आणि पर्याय चौथा होता 9वी अनुसूची. तर लक्षात घ्या पंचायत राज हे 11व्या अनुसूचीत देण्यात आले. मग याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा पंचायत राज 11वी अनुसूची. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण बनले? पहिला पर्याय होता गोपाळ हरी देशमुख, दुसरा पर्याय होता नाना जगन्नाथ शंकर शेठ, तिसरा पर्याय होता महर्षी विठ्ठल शिंदे आणि चौथा पर्याय होता महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य बनले होते गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 14व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जागतिक क्षयरोग दिन कधी साजरा केला जातो? पहिला पर्याय होता 24 मार्च, दुसरा पर्याय 24 एप्रिल, तिसरा पर्याय 23 मार्च आणि चौथा पर्याय 23 एप्रिल. तर जागतिक क्षयरोग दिन हा 24 मार्चला साजरा केला जातो. क्षयरोग हा जीवाणूपासून होणारा रोग आहे हे देखील लक्षात ठेवा. जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च. प्रश्न क्रमांक 15 होता आयुष्मान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? शिक्षण, पर्याय 2 आरोग्य, पर्याय 3 उद्योग आणि पर्याय 4 वाहतूक. आयुष्मान भारत योजना
तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती असणार आहे. पर्याय क्रमांक 2, आरोग्याशी संबंधित असणारी ही केंद्र सरकारची योजना आहे, आयुष्यमान भारत योजना. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि दवाखान्यात तुम्ही ते म्हणजे ज्या दवाखान्यात त्या सुविधा उपलब्ध असतील आणि ही स्कीम जिथं लागू असेल, अशा दवाखान्यात समजा एखाद्याच्या हार्टचं ऑपरेशन असेल किंवा बायपास सर्जरी असेल किंवा एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी अशा दोन्ही तिथं क्रिया करायच्या असतील हृदयाशी संबंधित, तर बऱ्याच दवाखान्यात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आपल्याला सरकारकडून त्या शस्त्रक्रिया मोफत होतात. त्यासाठी तुमच्याकडं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. मग ते केशरी असलं तरी चालतं आणि पांढरं असलं तरीही चालतं. प्रश्न क्रमांक 16 होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठं स्थित आहे? पहिला पर्याय होता नवी दिल्ली, पर्याय दुसरा होता श्रीहरिकोटा, पर्याय तिसरा होता कोची आणि पर्याय चौथा होता बेंगलोर. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आणि इस्रोचं मुख्यालय कुठं स्थित आहे तर ते बेंगलोर या ठिकाणी स्थित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 होता. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? यशवंतराव चव्हाण, विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. पेपरला जर तुम्ही बघितला, जेवढ्या राज्य शासनाच्या परीक्षा असतात त्या राज्य शासनाच्या परीक्षामध्ये समाज सुधारक यांच्यावर प्रश्न विचारला जातो आणि खास करून ज्योतिबा फुले यांच्यावरती फिक्स प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. तर याचं योग्य उत्तर असणार आहे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कुणी लिहिला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक होता 18. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? पहिला पर्याय होता क्रीडा, पर्याय दुसरा होता विज्ञान, पर्याय तिसरा होता साहित्य आणि पर्याय चौथा होता अर्थशास्त्र. तर ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो साहित्य या क्षेत्रात. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. IMP अत्यंत महत्वाचे 50 प्रश्न असतील, ज्यापैकी आपण 18 प्रश्न बघितले. जर तुम्हाला शक्य झालं तर प्रश्न लिहून घ्या एका वहीत, कारण एकाच ठिकाणी तुमच्याकडं 50 प्रश्न असे डेली आपली ज्यावेळेस लेक्चर होत जातील त्यावेळी तुमच्याकडे पेपरला जाऊपर्यंत नाही म्हटलं तरी 3-4 हजार प्रश्नांची तर सहज जुळणा होते. आणि या 3-4 हजार प्रश्नांमधनच फक्त तुम्हाला येणार आहेत 25 प्रश्न पोलीस भरतीसाठी. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 19 कडे. कोणार्क सूर्य मंदिर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? पहिला पर्याय होता केरळ, पर्याय दुसरा होता ओडिसा, पर्याय तिसरा आहे तमिळनाडू आणि पर्याय चौथा होता कर्नाटक. कोणार्क सूर्य मंदिर कुठं स्थित आहे तर ते ओडिसा, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 20 कडे. एकदम सुंदर असा आपल्याला फोटो दिसून येतो कोणार्क सूर्य मंदिराचा. प्रश्न क्रमांक 20 होता. पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत? पहिला पर्याय होता 8वे परिशिष्ट, पर्याय दुसरा होता 10वे परिशिष्ट, पर्याय तिसरा होता 9वे परिशिष्ट आणि पर्याय चौथा होता 11वे परिशिष्ट. तर पक्षांतर बंदी संदर्भात तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पहिला पर्याय होता गोंदिया, दुसरा पर्याय होता चंद्रपूर, तिसरा पर्याय होता भंडारा आणि चौथा पर्याय होता गडचिरोली. तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठं स्थित आहे तर पर्याय क्रमांक 1 गोंदिया या जिल्ह्यात ते स्थित आहे. त्यानंतर बघूया 22व्या क्रमांकाचा प्रश्न. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? पहिला पर्याय होता गौंड, दुसरा पर्याय होता मालवा,
तिसरा पर्याय होता आंध आणि चौथा पर्याय होता वारली. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळते? तर ती असणार आहे वारली आदिवासी जमात आढळते. आणि वारली पेंटिंग प्रसिद्ध आहे हे लक्षात ठेवा. पालघरची निर्मिती आत्ताच झाली. ठाणेच्या विभाजनातनं 2014 ला पालघरची निर्मिती झाली. पालघरमध्ये 8 तालुके आहेत आणि ठाण्यात 7 तालुके आहेत, लक्षात ठेवा. पालघरचं क्षेत्रफळ जास्त आहे, तुलनेनं ठाण्याचं क्षेत्रफळ कमी आहे. आणि कधी निर्मिती झाल्या? तर 2014 मध्ये. महाराष्ट्रातला तो 36वा जिल्हा आहे पालघर. प्रश्न क्रमांक 23. कोणता रक्तगट सार्वत्रिक प्राप्तकर्ता आहे? पहिला पर्याय होता ओ, दुसरा पर्याय होता ए बी, तिसरा पर्याय होता ए आणि चौथा पर्याय होता बी. तर सार्वत्रिक प्राप्तकर्ता म्हणजे युनिव्हर्सल रिसिव्हर, ज्याला सगळ्यांचं रक्त चालतं, असा ब्लड ग्रुप असणार आहे ए बी, पर्याय क्रमांक 2. आपण इथं विश्लेषण घेणार नाही, तरीही तुम्हाला इमेज मध्ये दिसतं बघा. ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे, तो सर्वांना रक्त देऊ शकतो. पण ए पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिव्हर आहे, तो सगळ्यांचं रक्त घेऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते? पहिला पर्याय होता बिपिन रावत, दुसरा पर्याय होता मुकुंद नरवणे, तिसरा पर्याय होता रामनाथ कोविंद आणि चौथा पर्याय होता हरीश कुमार. तर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण असतील? तर बिपिन रावत, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर जाऊया प्रश्न क्रमांक 25 कडे. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? पहिला पर्याय होता महात्मा ज्योतिबा फुले, दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 होता महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. मूकनायक. प्रश्न क्रमांक 26 होता. राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे? पर्याय होता पहिला इंदिरा गांधी, दुसरा पर्याय होता महात्मा गांधी, पर्याय तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय चौथा राजीव गांधी. राजघाट हे समाधी स्थळ कोणाचं आहे? तर राजघाट लक्षात ठेवा, हे समाधी स्थळ असणार आहे महात्मा गांधी यांचं. तर इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव काय होतं? तर शक्ती स्थल होतं. पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाचं नाव होतं शांतीवन आणि राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव होतं वीरभूमी. ही इतरही समाधी स्थळ तुम्ही लक्षात ठेवा. 50 पैकी 25 प्रश्न आपले कंप्लीट झालेत. पुढचे आपल्याला 25 प्रश्न बघायचे आहेत. महत्वाचे IMP प्रश्न आहेत, तुम्ही त्याच वेळी नोट डाऊन करा. व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून ठेवा, कारण ऐन पेपरच्या वेळेस जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला ती लेक्चर्स परत मिळणार नाही. आणि लिहून काढला असेल तर तुम्ही परीक्षेला जाते वेळेस रेल्वेत बसून ती वही वाचू शकता किंवा प्रवासादरम्यान तुम्ही ते नोट्स बघत पेपरला त्यात मार्क मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 27 होता. खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना हजर होते? पहिला पर्याय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा पर्याय होता महात्मा गांधी, पर्याय तिसरा होता सरदार वल्लभभाई पटेल आणि चौथा पर्याय होता लोकमान्य टिळक. तर 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या इंग्लंडमध्ये आणि या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढच्या नंबरचा प्रश्न असेल 28 तुमच्या समोर आहे. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? पहिला पर्याय होता कृष्णा, दुसरा पर्याय होता वैनगंगा,
तिसरा पर्याय होता गोदावरी आणि चौथा पर्याय होता वैतरणा. तर दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधलं जातं? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जातं. गोदावरी भारतातील, आता सर्वाधिक लांबीची भारतातील म्हटलं तर गंगा आणि भारतातली सगळ्यात मोठी नदी म्हटलं तर ब्रह्मपुत्रा. पण भारताची दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखतात? तर ती गोदावरी नदीला ओळखतात. पुढचा 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? पहिला पर्याय होता महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. दुसरा पर्याय होता महर्षी धोंडो केशव कर्वे. तिसरा पर्याय होता गोपाळ गणेश आगरकर आणि पर्याय क्रमांक 4 होता विनायक दामोदर सावरकर. तर लक्षात ठेवा 1944 मध्ये समता संघाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा अगदी योग्य उत्तर असणार आहे. 30 नंबरचा प्रश्न होता नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्याचा विकार कोणता? पहिला पर्याय होता काचबिंदू, दुसरा होता रातांधळेपणा, तिसरा होता मोतीबिंदू आणि पर्याय क्रमांक 4 आहे वृद्ध दृष्टिता. तर नेत्रभिंग अपारदर्शक बनते म्हणजेच मोतीबिंदू हा रोग होतो. अशा प्रकारे डोळ्यात तुम्हाला ते दिसून येतं बघा मोतीबिंदूचा रुग्णाच्या डोळ्यात. प्रश्न क्रमांक 31 होता भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम समान नागरी कायदा लागू करण्याची संबंधित आहे? पहिला पर्याय होता कलम 41, पर्याय दुसरा होता कलम 42, पर्याय तिसरा होता कलम 43 आणि पर्याय चौथा होता कलम 44. तर समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कलम 44 पर्याय क्रमांक 4. तर लक्षात ठेवा त्यातला एक 4 पुरुष समजायचा आणि दुसरा 4 स्त्री. स्त्री पुरुष समान, समान नागरी कायदा अशा अर्थानं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 32 होता राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना कोणी केली? पहिला पर्याय होता मोहन भागवत, दुसरा पर्याय होता के बी हेडगेवार, तिसरा पर्याय होता माधवराव गोवळकर आणि चौथा पर्याय होता के सुदर्शन. तर राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना कुणी केली? तर पर्याय क्रमांक 2 के बी हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसंघाचे काही संस्थापक आहेत, ज्याला आपण RSS म्हणतो आणि जगातलं सगळ्यात मोठं असणार ही संघटना आहे RSS. त्यानंतरचा 33व्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले? पहिला पर्याय होता वॉरेन हेस्टिग, दुसरा होता लॉर्ड कॉर्नवालिस, तिसरा होता लॉर्ड जॉन आणि पर्याय चौथा होता लॉर्ड वेलस्ली. लक्षात ठेवा तैनाती फौजेचं धोरण मोठ्या प्रमाणात राबवणारा गव्हर्नर कोण होता? तर लॉर्ड वेलस्ली होता. पर्याय क्रमांक 4. आता तैनाती फौज म्हणजे काय होतं? तर भारतीय राजानं ब्रिटिशांचं सैन्य आपल्या पदरी ठेवायचं, त्यांचा सगळा खर्च भारतीय राजानं भागवायचं आणि भारतीय राजाच्या दरबारात एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवला जायचा. याच पद्धतीला म्हटलं तैनाती फौज आणि त्याचा जनक कुणाला म्हटलं जातं? लॉर्ड वेलस्लीला. त्यानंतर बघूया 34 नंबरचा प्रश्न सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वर्तमानपत्र ओळखले जाते? पहिला पर्याय होता दिनमित्र, दुसरा होता दिनबंधू, तिसरा होता मराठा आणि चौथा पर्याय होता केसरी. तर लक्षात घ्या सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे वर्तमानपत्र होते दिनबंधू. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा अगदी योग्य उत्तर असेल. 35वा प्रश्न होता भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? पर्याय पहिला होता कलम 15, दुसरा पर्याय होता कलम 16,
तिसरा पर्याय होता कलम 17 आणि चौथा पर्याय होता कलम 18. तर अस्पृश्यता निवारण हे घटनेत कलम 17 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. अस्पृश्यता नष्ट करणे. 36वा प्रश्न होता द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पहिला पर्याय होता महादेव गोविंद रानडे, दुसरा होता गोपाळ कृष्ण गोखले, तिसरा होता लोकमान्य टिळक आणि चौथा होता गोपाळ गणेश आगरकर. तर लक्षात ठेवा, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण असतील? पर्याय क्रमांक 1 महादेव गोविंद रानडे. राईज ऑफ द मराठा पॉवर. 37वा प्रश्न भारतीय होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली? पहिला पर्याय होता इंग्लंड, दुसरा पर्याय होता जपान, तिसरा पर्याय होता आयर्लंड आणि चौथा पर्याय होता फ्रान्स. तर लक्षात ठेवा, आयर्लंड या देशाचं अनुकरण तुम्ही भारतात होम रूल चळवळीत सुरुवात झाली होती. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 38 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणत्या पंतप्रधानांनी केली होती? पहिला पर्याय होता पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरा पर्याय होता लालबहादूर शास्त्री, तिसरा पर्याय होता इंदिरा गांधी आणि चौथा पर्याय होता पी.व्ही. नरसिंहराव. तर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली होती श्रीमती इंदिरा गांधी, ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 39व्या नंबरचा प्रश्न प्रसिद्ध पुणे करार कोणामध्ये झाला होता? पहिला पर्याय होता इंग्रज आणि महात्मा गांधी, दुसरा पर्याय होता पेशवे व इंग्रज, तिसरा पर्याय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी आणि चौथा होता यापैकी नाही. तर प्रसिद्ध पुणे करार, येरवडा करार देखील त्याला म्हटलं जातं, त्याला ऐक्य करार असं देखील म्हटलं जातं आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला आपल्याला दिसून येतो. पुणे करार, ऐक्य करार, येरवडा करार किंवा त्याला आपण म्हटलं की पुणे करार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40 भोपाळ गॅस दुर्घटना कोणत्या वर्षी झाली? पहिला पर्याय होता 1981, दुसरा पर्याय होता 1999, तिसरा पर्याय होता 1984 आणि चौथा पर्याय होता 2001. भोपाळ दुर्घटना म्हणजे मिथाइल आयसोसायनाइड वायूची गळती झाली होती मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी आणि ही घटना कधी झाली होती? तर 1984 ला झाली होती. भोपाळ गॅस दुर्घटना 3 डिसेंबर 1984. प्रश्न क्रमांक 41 तुमच्या समोर आहे. भगतसिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? 1931, 1941, 1921 आणि 1924. भगतसिंग यांना फाशी देण्यात आली 1931 मध्ये. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 42 JNPT फोर्ट कोणत्या जिल्ह्यात आहे? जवाहरलाल नेहरू फोर्ट कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पहिला पर्याय होता नवी मुंबई, दुसरा होता ठाणे, तिसरा होता रायगड आणि चौथा होता मुंबई. तर याचा अगदी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. रायगड जिल्ह्यात JNPT फोर्ट स्थित आहे. 43वा प्रश्न तुमच्या समोर खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही असं विचार. पहिला पर्याय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा होता यशवंतराव चव्हाण, तिसरं नाव आहे भीमसेन जोशी आणि पर्याय चौथा होता सचिन तेंडुलकर. तर भारतरत्न पुरस्कार कुणाला मिळाला नाही? तर तो मिळाला नाही यशवंतराव चव्हाण यांना. बाकी 3 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलाय. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, ज्याची सुरुवात झाली होती 1954 ला आणि हा पुरस्कार दिला जातो राष्ट्रपतीच्या मार्फत. प्रश्न क्रमांक 44 पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत? पहिला पर्याय होता 8, दुसरा होता 6, तिसरा होता 4 आणि चौथा पर्याय होता 5. तर पुणे जिल्ह्यात एकूण
5 अष्टविनायक मंदिर आहेत. कुठं कुठं आहेत बघा ती? पुणे जिल्ह्यातील मंदिर असतील मोरगाव, केऊर, रांजणगाव, लेण्याद्री आणि ओझर. तर रायगड जिल्ह्यात कुठले असतील? महाड आणि पाली असतील. तर अहमदनगर जिल्ह्यात असणार आहे सिद्धटेक. अशी एकूण अष्टविनायक असतील महाराष्ट्रात, त्यापैकी पुणे जिल्ह्यात किती आहेत? तर ती 5 असतील. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? पहिला पर्याय होता गडचिरोली, दुसरा होता सिरोंचा, तिसरा होता गोंदिया आणि चौथा होता भामरागड. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील तालुका विचारले तर तो तालुका असणार आहे भामरागड, महाराष्ट्राच्या पूर्वेकडील. प्रश्न क्रमांक 46 आहे. हरिजन या नावाने कोणी साप्ताहिक सुरू केले? पहिला पर्याय होता सुभाषचंद्र बोस, दुसरा होता महात्मा गांधी, तिसरा होता बाळ गंगाधर टिळक आणि चौथा पर्याय होता सरदार वल्लभभाई पटेल. तर हरिजन या नावानं साप्ताहिक सुरू केलं होतं महात्मा गांधी यांनी. पर्याय क्रमांक 2 हे त्यांच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47. लोकसभेमध्ये राष्ट्रपती किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात? पहिला पर्याय होता 1, दुसरा पर्याय होता 12, तिसरा पर्याय होता 2 आणि चौथा पर्याय होता 4. तर राष्ट्रपती लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 2 सदस्यांना नॉमिनेट करतात, म्हणजेच नामनिर्देशित करतात. 48व्या नंबरचा प्रश्न होता. लोकमान्य टिळकांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? पहिला पर्याय होता दर्पण व प्रभाकर, दुसरा होता केशरी व मराठा, तिसरा होता तरुण भारत व केशरी आणि चौथा पर्याय होता दर्पण व मराठा. लोकमान्य टिळकांनी केशरी व मराठा अशी 2 वर्तमानपत्र सुरू केली होती. 49 क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? पहिला पर्याय होता भारत, दुसरा होता रशिया, तिसरा पर्याय होता बांगलादेश आणि चौथा पर्याय होता ऑस्ट्रेलिया. तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. ऑस्ट्रेलिया देश पण आहे आणि ऑस्ट्रेलिया खंड पण आहे, जो एकूण खंडापैकी सगळ्यात लहान खंड असणार आहे आणि सगळ्यात मोठा खंड असणार आहे आशिया. आणि या सिरीज मधला आपला शेवटचा प्रश्न असणार आहे 50वा. भारतीय दंड संहिता IPC कोणत्या वर्षापासून अंमलात आली? 1862, 1872, 1873, 1896. तर IPC 1862 पासून अंमलात आलेली आपल्याला दिसून येते. इंडियन पिनल कोड. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.